गेल्या काही दिवसांपासून आपण इब्रिलोकास पत्र 11वा अध्याय आणि त्यातील काही वचनांवर आपण मनन केलेलं आहे. आणि आजही आपण इब्रिलोकास पत्र 11वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया. माझ्याबरोबर इब्री 11 आणि 27 आपण काढावं. देवाच्या वचनात असलेलं आहे, त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. दोन गोष्टी या ठिकाणी आहेत. विश्वासाने देश सोडला एक, आणि विश्वासाने धीर धरला. विश्वास आम्हाला ह्या गोष्टी शिकवतो की काय धरायचं आणि काय सोडायचं. आणि मोशेने तेच केलं. ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये विश्वास उत्पन्न झाला, त्यावेळेस प्रभूचं वचन सांगतं की त्याने मिस्र देश सोडला. कशाने? क्रोधाला न भीता. कुणाचा क्रोध? राजाचा क्रोध. ही घटना कधीची आहे? ही घटना ज्यावेळेस आम्ही पाहतो की निर्गम 2 मध्ये ज्यावेळेस त्याने एका मिस्राला मारलं, त्याला वाळूत गाडून टाकलं, लपवून ठेवलं, मग पुन्हा दुसऱ्या दिवशी ती गोष्ट फुटली गेली. आणि त्यावेळेस देवाच्या वचनात असलेलं आहे की मोशे म्हणतो आता ही गोष्ट गुप्त राहिली नाही. आणि मग फारो त्याच्या मागे लागला आणि फारोच्या भयाने त्याने मिस्र सोडला. त्याच्या 40व्या त्या वयामध्ये, किंबहुना ते 40 जो आयुष्यक्रम आहे त्याचा, त्या पहिल्या 40व्या वर्षामध्ये जी घटना घडली, त्याच्यामध्ये त्याने जो मिस्र देश सोडला तो राजाच्या क्रोधाला भिवून. परंतु नंतर जे आहे, नंतरच्या 40 वर्षामध्ये जे त्याने मिद्यानात आपल्या सासऱ्याची मेंढर राखली, आणि नंतर 80 वर्षानंतर तो ज्यावेळेस मिस्रात गेला, आणि त्यावेळेस तो राजासमोर धैर्याने उभा राहिला. अहरोन त्याच्या बरोबर होता. आणि अनेक वेळा तो म्हणाला की आम्हाला जाऊ द्या, आमच्या देवाची आम्हाला सेवा करायची, आणि मग आम्ही आमची जनावरं ह्या मिस्रातून जाणं अतिशय महत्वाचे आहे, कारण ज्या ठिकाणी प्रभूने सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन सेवा करायची. परंतु हा मिस्राचा राजा फारो यांना जाऊन देत नव्हता. मग एकावर एक पिढा आणत 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 ज्यावेळेस आम्ही पाहतो की अखेरीस हा मिस्राचा राजा फारो म्हणाला की तुम्ही जावा. आणि मग निर्गम 14 मध्ये ज्यावेळेस त्यांच्या समोर, इस्रायल समोर तांबडा समुद्र दिसतो, आणि त्या ठिकाणी तांबडा समुद्र आहे, आणि पुन्हा एकदा फारोने मन कठीण केलं, आणि मन कठीण केल्यानंतर मागे पाहतो इस्रायल, तर फारो आणि त्याचं संपूर्ण सैन्य त्यांच्या मागावर आहे. त्या समयी प्रभूचं वचन सांगतं की राजाच्या क्रोधाला न भीता त्याने मिस्र देश सोडला. कारण ती परिस्थिती जी होती ती तांबडा समुद्राच्या अलीकडे तो मिस्र देश होता प्रियानो. आणि तांबडा समुद्राच्या पलीकडे प्रभूने ते वचनदत्त देशाचा जो कनानाचा जो प्रदेश होता, जो प्रवासाला ते लागणार होते खऱ्या अर्थाने. परंतु त्या ठिकाणी जर मी पाहिलं की तांबडा समुद्र दुभागणं असं कधी घडलं नव्हतं. परंतु निर्गमाच्या पुस्तकात ज्यावेळेस मी पाहतो की मोशे धैर्याने उभा राहिला, आणि मोशेने आपल्या लोकांना सांगितलं की आता जे सैन्य, जे फारोचं सैन्य आज तुम्ही जे पाहत आहात ते पुन्हा कधी तुम्हाला दिसणार नाही, कारण परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल. म्हणजे परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल, म्हणजे जो आमचा राजा आहे तो आज आमच्या बाजूने लढणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन कित्येक वर्षानंतर सांगत आहे की राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिस्र देश सोडला. मी म्हणतो विश्वासाने तांबडा समुद्र पार केला. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की पूर्ण सैन्य त्या तांबडा समुद्राच्या खाली गडप्प झालेलं आम्ही पाहतो प्रियांनो. विश्वासाने मिस्र देश सोडला एक, आणि अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखं त्याने धीर धरला. जसं बघितलं आम्ही की त्याने धीर धरला प्रियांनो. तांबड्या समुद्राच्या ठिकाणी त्याने धीर धरला. अनेकांचा धीर तिथे सुटला होता. अनेक जण त्याच्या विरुद्ध बोलत होते, काय मिस्रात कबरा नव्हत्या काय, तू आम्हाला या ठिकाणी मारावयास आणलं काय. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये
मोशेने त्या ठिकाणी धीर धरला प्रियानो. खरोखर विश्वासी जीवनामध्ये धीर असणं अतिशय महत्वाचं आहे. जसं आम्ही इब्री लोकासपत्र 12व्या अध्यायामध्ये हाच देवाचा दास आम्हाला प्रोत्साहन देत असताना असं लिहितो, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवर धीराने धावावे. जी धाव प्रभूने माझ्या जीवनात जी धाव प्रभूने तुमच्या जीवनात दिलेली आहे, त्या धावेवर प्रभू म्हणतो धीराने धावावे. कारण प्रियानो, धीर जर सुटला तर हे मुख प्रभू विरुद्ध बोलायला लागतं. आणि म्हणून जोपर्यंत विश्वासामध्ये धीर आहे तोपर्यंत आमचं आत्मिक जीवन उंचावरचं प्रभू घेऊन जाणार आहे. बघा ना, प्रभू एक दिवस बघा झोपला होता आणि झोपला असताना वादळ सुटलं आणि त्यांचा धीर सुटला शिष्यगणांचा. आणि ते काय म्हटले, प्रभूजी तुम्हाला काहीच वाटत नाही का आपण बुडत आहोत? जो स्वर्गाचा आणि पृथ्वीचा निर्माण करता, ज्या प्रभूने अनेक असे चमत्कार केले, त्याच्यावर विश्वास अल्प झाल्यामुळे, विश्वास ढासळल्यामुळे आणि आशामुळे विश्वास ढासळल्यामुळे त्यांचा धीर सुटला प्रियानो. आणि ते प्रभू विरुद्ध बोलू लागले की तुम्हाला काहीच वाटत नाही का आपण बुडत आहोत? प्रियानो, आज आमच्या या विश्वासी जीवनामध्ये एक, आम्ही कोणाच्या क्रोधाला भीतो का? आणि जर भीत असेल तर अनेक गोष्टी आम्ही सोडू शकत नाही. एका बाजूला क्रोध ठेवा, एका बाजूला प्रीती ठेवा, एका बाजूला आपुलकी ठेवा. अशा अनेक गोष्टी आहेत या जगामध्ये की त्या गोष्टी आम्हाला, अनेक अशा गोष्टी ज्या जुन्या जीवनातल्या आहेत त्या सोडायला लावत नाही किंवा आम्ही त्या सोडायची इच्छा प्रगट करीत नाही. मग तुम्हाला माहिती आहे, अनेक अशा गोष्टी आहेत की पवित्र शास्त्रामध्ये नाही, जगाच्या राहटीप्रमाणे चालणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यामध्ये अनेक असे ख्रिस्ती बंधू किंबहुना विश्वासणारे देखील गुंतलेले आहेत. अजूनही त्यांनी त्याविषयी गोष्टी सोडलेल्या नाही. याकोब आपल्या दोन्ही पत्नी घेऊन ज्यावेळेस जात होता, राहेल आणि लेयाला, आणि त्यावेळेस त्या प्रवासामध्ये त्या पतीच्या मागे तर ह्या दोघे पत्नी चाललेल्या आहेत, परंतु राहेलीने काय केलं प्रियांनो? राहेलीने आपल्या बापाच्या घरातील गृहदेवता चोरल्या आणि त्यांनी त्या उंटावर जिथं बसली होती त्या कंठाळीत त्या ठिकाणी तिला, त्या गृहदेवताला लपवलं. तर जी गोष्ट सोडायची होती, ज्या पतीच्या मागे ती चालली होती, तो पती कोणाचा दास आहे, तो पती कोणत्या परमेश्वराला मानतो, हे सर्व तिला माहित होतं. तरी सुद्धा ज्या चुकीच्या गोष्टी, आपल्या बापाच्या घरातल्या अनेक अशा गोष्टी ती घेऊन आली, किंबहुना चोरल्या आणि त्याच्यावर ती बसली. विश्वास आम्हाला अनेक गोष्टी सोडायला लावतो. प्रभू म्हणतो की सैतान तुमचा बाप, शुभवर्तमानामध्ये असं म्हटलेलं आहे, सैतान तुमचा बाप. पूर्वी आमचा बाप सैतान होता प्रियांनो, परंतु अनेक वेळा आता आमचा बाप बदललेला आहे की त्या बापाच्या मागे जात असताना, परमेश्वराच्या मागे जात असताना ह्या जुन्या बापाच्या अनेक गोष्टी आमच्या आजूबाजूला आहे, आमच्या आत्मिक जीवनात दिसतात. आणि म्हणून प्रभू म्हणतो की विश्वासाने मोशेने मिसर देश सोडला. म्हणजे मिसर देशातल्या प्रत्येक गोष्टी सोडल्या. तो क्रोध असो, तो सर्व काही, गेल्या दिवसामध्ये जसं पाहिलं की सर्व गोष्टींचा जो अनुभव आहे उत्तम असा, ते सर्व त्यांनी सोडला. परत मोशे मिस्रात गेला नाही. पुन्हा तांबड्या समुद्राच्या अलीकडे मिस्रामध्ये मोशे आलेला नाही प्रियांनो. यातून आम्हाला एक शिकायचं की ज्या वेळेस माझा नवीन जन्म झाला, त्यानंतर आम्ही आज्ञापालन म्हणून बाप्तिस्मा घेतला आणि आम्ही असं म्हणतो की मी माझा जुना मनुष्य गाडला. आणि मग गाडलेला असताना ह्या नवीन मनुष्य जो जीवनी प्रवासामध्ये जात असताना अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या जुन्या बापाच्या आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत ते पवित्र शास्त्रामध्ये नमूद नाही, अशा गोष्टी कोणत्या आहेत की जगाने त्यांना प्राधान्य दिलेलं आहे, जे देवाविरुद्ध आहेत, अशा गोष्टी जर आमच्याकडे आहे तर प्रभू आज म्हणतो जर विश्वास आहे तर विश्वासाने त्या गोष्टी सोडा आणि धीर धरा, कारण तो येणार आहे
आणि तो आमचा न्याय करणार आहे. कारण जसा प्रभूचा दास म्हणतो योहान प्रगटीकरणामध्ये, पहा प्रभू दाराशी उभा आहे. परंतु याकोब म्हणतो, पहा प्रभू म्हणजे देव आमचा जो न्यायाधीश आहे तो दाराशी उभा आहे. आणि देवाचा न्याय देवाच्या घरापासून होणार आहे. देवाचं घर म्हणजे देवाची मंडळी, मंडळीतले प्रत्येक सदस्य म्हणजे तुम्ही आणि मी, आमच्यापासून न्याय आहे. ज्यावेळेस याकोब मागे बघितलं त्यावेळेस त्याला कळलं असेल की राहेलीकडे त्या चुकीच्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस माझा पती जो मंडळीची वधू आहे तो वधूचा पती ज्यावेळेस येईल त्यावेळेस आमच्याकडे ह्या गोष्टी आढळेल काय? का प्रभूला आमच्या मधला विश्वास आढळेल? प्रभूचा एकदा म्हटला की ज्यावेळेस मी येईल विश्वास आढळेल काय? आपण काही गोष्टी या वचनातून पाहण्याचा प्रयत्न करूया. त्याने मिसर देश सोडला एक, आणि त्याने विश्वासाने धीर धरला. आज या धीराविषयी आपण काही गोष्टी पाहू. कारण जसा हा लेखक लिहितो की जी नेमून दिलेली धाव आहे ते धीराने धावायची, शेवटच्या श्वासापर्यंत हा धीर आमचा सुटता कामा नये. आणि म्हणून तो आम्हाला प्रोत्साहन देतो की त्या विश्वासाचा जो उत्पादक आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याकडे पाहत हा धीर धरणं अतिशय महत्वाचं आहे. जसं मोशे म्हणतो की मी जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा मी धीर धरला. तीन गोष्टी आपण या धीराविषयी पाहूया. पहिला मुद्दा, अभिवचनातील धीर. माझ्याबरोबर तुम्ही उत्पत्तीचा ग्रंथ 6वा अध्याय काढा. जेनेसिस चॅप्टर 6 आणि वचन 13 मध्ये असं लिहिलं आहे, मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाच जुलूम माजला आहे. पहा मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. हा सर्व वृत्तांत आम्हाला माहिती आहे. नोहा प्रभूच्या दृष्टिकोनातून सात्विक होता, तो देवाबरोबर चालणारा होता, प्रभू म्हणतो तो नीतिमान होता. आणि अशा एका व्यक्तीला प्रभूने पाचारण केलं आणि त्याला सांगितलं की मी आता 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडणार आहे आणि मग तू गोफेर लाकडाचा तारू कर. आणि मग आम्ही पाहतो की भयंकर असा जलप्रलय आभाळातून आला, आकाशातून आला आणि 40 दिवस 40 रात्र पूर्ण पृथ्वी बुडून गेलेली आहे. आणि त्याचा वृत्तांत आम्हाला 17व्या वचनापासून आम्हाला दिसतो की पृथ्वीवर जलप्रलय 40 दिवस चालला आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले. प्रलय होऊन पृथ्वीवर पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले. पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडविले. पाणी त्यांच्यावर 15 हात चढले. याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले. थोडक्यात काय, पृथ्वीवर जेवढे पर्वत आहेत ते सर्व पर्वत झाकले गेले प्रियानो. आणि आता तारू पृथ्वीच्या अतिशय उंच ठिकाणी आहे. आणि उंच ठिकाणी असताना हे 40 दिवस 40 रात्र पावसाचा जो जलप्रलय आहे, थोडक्यात एका मोठ्या महासागरामध्ये हा तारू आहे. संपूर्ण पृथ्वीवर पाणी आहे आणि अशा ह्या पाण्यावर एक तारू तरंगत आहे. आणि ह्या तारवामध्ये एक कुटुंब आहे आणि काही प्राण्यांचा उल्लेख जो उत्पत्ती 7 मध्ये दिसतो तो आम्हाला दिसत आहे प्रियांनो. अशा वेळेस त्या नोहाच्या जीवनात काय चाललं असेल? लाटा असेल, भयंकर परिस्थिती आहे, चारी बाजूला पाणी दिसतं, परंतु नोहाने धीर धरला प्रियांनो. गेल्या दिवसामध्ये नोहाविषयी आपण काही गोष्टी पाहिल्या. अनेक अशा गोष्टी त्या तारवात असू शकतात आणि तारवामध्ये जनावरांचा वास आहे, दुर्गंधी आहे, कदाचित खायला अन्न पाणी कदाचित कमी देखील असू शकतं. कदाचित त्रस्त झाले असेल ते लोक, बाबा कधी एकदा तारू टेकतोय आणि कधी आम्ही बाहेर येतो. परंतु नोहाने तो धीर धरलेला आम्ही पाहतो. बघा वचन अध्याय 8 आणि वचन 1 मध्ये, मग देवाने नोहा व तारवा त्याच्याबरोबर असलेले वनपशु व ग्रामपशु या सर्वांची आठवण केली. देवाने पृथ्वीवर वारा वाहविला,
तेव्हा पाणी ओसरू लागले. जोपर्यंत प्रभू वारा वाहवणार नव्हता तोपर्यंत पाणी आटणार नव्हते, ओसरू लागणार नव्हते. प्रियानो, नोहा शांत राहिला. जी खिडकी होती त्या खिडकीतून कदाचित तो पाहत असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये नोहाने धीर धरला. आज जे अभिवचन प्रभूने दिलेलं आहे हे भयंकर अभिवचन आहे. 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडणार आहे, आज्ञापालन आहे. आज्ञापालनानंतर निश्चित माझा जीव वाचणार आहे आणि माझ्याद्वारे मनुष्य जात ही जिवंत राहणार आहे. हे सर्व अभिवचन आहेत. परंतु ह्या अभिवचनामध्ये नोहाचा धीर पहा. त्याचं कुठेच त्याचं देवाविरुद्ध कुरकुर नाही, देवाविरुद्ध बोलणं नाही. तो अतिशय धीराने तारवामध्ये आहे. अतिशय धीराने ते संपूर्ण कुटुंब गुडघे टेकून देवाची उपासना आराधना करत असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी 6व्या वचनापासून असं दिसतं, याला 40 दिवस लोटल्यावर नोहाने तारवाची खिडकी केली होती ती त्याने उघडली आणि एक कावळा बाहेर सोडला. आता कावळ्याला सोडलं, त्या ठिकाणी तो गेला आणि त्याने इकडे तिकडे फिरला. परंतु ते काय पाणी आटलेलं दिसत नाही आणि तो कावळा काय परत आलेला दिसत नाही. मग नंतर एक कबूतर त्यांनी पाठवलं. कबूतर सोडलं. मग कबुतराला पाय टेकवायस जागा नव्हती, आधार नव्हता. म्हणून कबूतर पुन्हा तारवाकडे आलं. त्याने हात बाहेर काढला आणि पुन्हा कबुतराला आत आणलं. पुन्हा काही दिवसांनी कबुतराला बाहेर सोडलं आणि त्याने चोचीत जैतून झाडाचे नुकतंच खुडलेलं पान असं त्याने आणलं. पुन्हा त्याला आतमध्ये घेतलं आणि मग तिसऱ्या वेळेस वचन 12 मध्ये आणखीन 7 दिवस थांबून त्या कबुतराला पुन्हा सोडले. ते त्याचकडे पुनरुपी परत आले नाही. एका बाजूला नोहाचा धीर आणि एका बाजूला कबुतराचा धीर, हे दोन्ही धीर आम्ही प्रभू आमच्या समोर ठेवतोय. नोहाला माहिती आहे प्रभूने वारा वाहिला, एक दिवस हा तारू जमिनीला टेकणार आहे. कबुतराला माहिती आहे की एक दिवस पाणी आटणार आहे, मला इकडे तिकडे फिरायचं नाही कावळ्यासारखं, तर मला पुन्हा तारवाकडे यायचं, मला पुन्हा बाहेर जायचं, पुन्हा मला तारवाकडे जायचं आणि मग पुन्हा ज्यावेळेस जमिनीवर पाय टेकायला जागा मिळेल त्यावेळेस मी स्वतंत्र झालो. कबुतराचा धीर आणि नोहाचा धीर काय शिकवतं? आज ह्या जगामध्ये जगत असताना प्रभूने जी काही अभिवचने दिलेली आहे, ख्रिस्ती विश्वासी जीवनात चालत असताना अनेक अशा गोष्टी आमच्या जीवनात घडतात. आणि या घडत असताना जे ख्रिस्तरूपी तारणाच्या ज्या तारवामध्ये तुम्ही आणि मी आहोत, या तारवामध्ये आपण सुरक्षित आहोत एक. परंतु ज्या ज्या वेळेस आम्ही जगामध्ये जातो, पुन्हा आम्ही येतो, तर आमच्या येण्याने आणि जाण्याने ह्या ज्या सर्व गोष्टी ज्या आहेत या जगामध्ये लोकांना पण धीर दिसायला पाहिजे आणि आतमध्ये आल्यानंतर एक धीराने आम्ही त्या ख्रिस्ती प्रवासामध्ये पुढे जाणं गरजेचं आहे. कारण कबूतर जे आहे अशुद्ध अशा गोष्टींवर कधीच बसत नाही. कावळा बसला, आजही आम्ही पाहतो, सकाळी जर बघितलं तर कावळा वेगवेगळ्या शवावर बसलेला आम्ही पाहतो. परंतु कबूतर अशुद्ध गोष्टींवर कधीच बसत नाही. यातून सांगायचा एक मुद्दा की कोणतीही अशुद्ध गोष्ट माझ्यासमोर ज्यावेळेस येईल, अपवित्र गोष्ट माझ्यासमोर येईल, मला त्याच्यावर बसायचं नाही, तर धीराने मला नेमून दिलेल्या धावेवर धावायचंय, तारणाच्या तारवामध्ये पुन्हा यायचं आणि प्रभूची आराधना मला करायची. नोहाच्या जीवनातून, कबुतराच्या जीवनातून आम्हाला धीर दिसतो. प्रभूचा दास अब्राहम याला देखील प्रभूने काही अभिवचनं दिली होती. अध्याय ज्यावेळेस 12व्या मध्ये येतो, उत्पत्ती 12, त्या ठिकाणी वचन जर आम्ही पाहिलं 1 पासून, परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशीलच. अनेक वेळा प्रभूने त्याला अभिवचनाची पुनरावृत्ती करताना आम्ही पाहतो. त्याने अनेक वेळा सांगितलं. अध्याय 15चा 2रा भाग जो बघितला तर त्या ठिकाणी देखील प्रभू अब्राहमाशी बोलत आहे. परंतु जो अब्राहमाने कित्येक वर्ष धीर धरला होता, तो 16व्या अध्यायात धीर सुटला. काय आहे 16वा अध्याय? शीर्षकच आहे हगार
आणि इश्माईल. अब्राम आपली बायको साराई हिचपासून काही मूलबाळ झाले नव्हते, तिला हागार नावाची एक मिस्री होती, दासी होती. पुढे आम्ही पाहतो वचन 3 मध्ये, अब्राहमाला कनान देशात राहून आता 10 वर्ष झाले. त्याची बायको साराई हिने आपला नवरा अब्राम ह्याला म्हणाली, आपली मिस्री दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली. आणि मग पुढे आम्हाला दिसतं की हागारेपाशी अब्राम गेला, ती गर्भवती झाली आणि इश्माईल. प्रभू म्हटला होता की अभिवचन कुणाद्वारे आहे? साराईद्वारे आहे. साराईद्वारे जो काही उत्पन्न होणारा, निर्माण होणारा संतान आहे, तेच अभिवचनाची संतान आहे. परंतु धीर न धरल्यामुळे मनुष्याने आपला मार्ग पकडला आणि त्या ठिकाणी एक मिस्री दासी त्यांच्या जीवनात आली. ही मिस्री दासी कुठून आली? जसं आम्ही पाहतो की उत्पत्ती 12 आणि वचन 10 मध्ये दिसतं की तेथे दुष्काळ पडला म्हणून त्यांना मिस्रात जावं लागलं. खऱ्या अर्थाने प्रभू म्हटला होता कनान देशात जावा, परंतु त्या दुष्काळामध्ये धीर न धरल्यामुळे त्यांना मिस्रात जावं लागलं. आणि पुढे आम्हाला दिसतं की मिस्राच्या राजाने ही मिस्री दासी यांना एक बक्षीस म्हणून दिलेले आम्ही पाहतो. धीर न धरल्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनात येऊ शकतात आणि मग जे देवाने आमच्या विषयी आखलेले जे संकल्प आहेत, प्रभू म्हणतो ते हिताचे आहेत, अनिष्टाचे अजिबात नाही. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. पण अनेक वेळा ही भावी सुस्थिती नसून ती आम्ही भयंकर स्थितीमध्ये असलेले आम्ही आम्ही अनुभवतो. अब्रामाने तोच अनुभव घेतला. संकल्प तर उत्तम होता, परंतु आपला मार्ग पकडला, धीर सुटला आणि त्याच्या जीवनात हागार आली आणि मग इश्माईल देखील आलेला दिसतो. दुःखाची गोष्ट की त्याला प्रभूने सांगितलं की या दोघांना तुझ्या जीवनातून काढून टाक. आणि आनंदाची गोष्ट की आनंदाने ते वचन स्वीकारलं आणि अब्रामाने या दोघांना आपल्या जीवनातून काढून टाकलं. आणि मग आम्ही पाहतो की त्यांच्या जीवनात काय आलं? इसहाक आलेला दिसतो. प्रियांनो, अभिवचनातील धीर. प्रभू म्हटला, मी येणार आहे, मेघारूढ येणार आहे, एक दिवस येणार आहे, फक्त धीर धरा. जोपर्यंत प्रभू येत नाही तोपर्यंत या विश्वासी जीवनात धीराने धावणं, धीराने चालणं, धीराने विश्वास ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. मोशे म्हणतो की मी राजाच्या क्रोधाला घाबरलो नाही, मी विश्वासाने मिसर देश सोडला. एवढंच नाही, जो अदृश्य आहे त्याला पाहत मी धीर धरलेला आहे. दुसरी गोष्ट, पहिला मुद्दा अभिवचनातील धीर, दुसरी गोष्ट सेवेतील धीर. सेवा. आज प्रत्येकाला सेवा दिलेली आहे. करिंथेतील मंडळीला पाऊल म्हटला की प्रत्येकाला प्रभूने कृपादाने दिली, प्रत्येकाला सेवा दिलेली आहे. मग कोण गीते गावतात, कोण स्तोत्रे गातात, कोण भाषेचा अर्थ सांगतात, ही विविध सेवा आहेत. मंडळीमध्ये आज देखील आपल्या प्रत्येकाला विविध सेवा आहेत. आणि या सेवेमध्ये आम्ही पाहतो की निर्गम 17 आणि वचन 5 मध्ये खडकातील पाणी असं शीर्षक आहे. कुरकुर करू लागले, देवाच्या सेवकाविरुद्ध बोलू लागले. त्यांनी अक्षरशः दगड उचलले देवाच्या सेवकाविरुद्ध. कोण? इस्रायलांनी. आणि अशा प्रकारे प्रभूचा दास मोशे प्रभूकडे गेला आणि प्रभूने त्याला एक मार्ग सांगितला, तो म्हणजे माझ्यावर निर्गम 17 काढा. आणि वचन 5 त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांच्या पुढे जा, इस्रायलातील काही वडील माणसे बरोबर घे आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस ती हाती घेऊन चाल. पहा, होरेब डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल, लोक ते पितील. आणि इस्रायलाच्या वडिलांदेखत मोशेने तसे केले. प्रभूने सांगितलं काय? की तू लोकांच्या पुढे जा. म्हणजे काय? नेतृत्व कर. वास्तविक पाहता तो नेतृत्व करतच होता, परंतु परिस्थिती इतकी भयानक झाली होती, ह्यांनी दगड उचलली होती त्यांना मारायला. आणि अशा परिस्थितीत प्रभू म्हणतो, तू पुढे जा मोशे, आणि पुढे जा आणि तुझ्याबरोबर वडील माणसे घे आणि या सर्वांना घेऊन तू होरेब डोंगरावर जा आणि जी काठी तुला दिली होती ती काठी त्या दगडावर किंवा त्या खडकावर आपट, म्हणजे त्यातून पाणी येईल. प्रियनो, सेवा करत असताना अनेक वेळा प्रभू आम्हाला समोर आणतो. अनेक वेळा
विटंबनेचे निंदेचे दगड अनेकांच्या हातात असू शकतात प्रियानो. प्रभू म्हणतो धीर धरा. तुम्हाला मी पुढे नेत आहे आणि पुढे जात असताना अनेकांना आम्हाला मागे घेऊन जायचंय, त्यांना सोबतीच घेऊन जायचंय. ही सेवा मंडळीतील नेतृत्वाची आहे. कुणालाही मागे ठेवायचं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही घेऊन जात असताना डोंगरावर आणि त्या ठिकाणी प्रभूने म्हटले की काठी आपट आणि त्या ठिकाणी पाणी आलं. पण सेवेमध्ये धीर असणं अतिशय महत्वाचं आहे. जर धीर सुटला तर आमच्या सेवेवर अतिशय भयंकर परिणाम होतो. गणनाच्या पुस्तकात 20वा अध्याय आणि 18 ते 11 या वचनामध्ये हीच अशा प्रकारचीच घटना पुन्हा आली. पुन्हा मोशेच्या विरुद्ध कुरकुर, पुन्हा पाण्याचा प्रॉब्लेम. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू म्हटला आता तुला काय करायची, त्या खडकाला आज्ञा करायची. आणि आज्ञा करायची सांगत असताना मोशे त्यांच्या समोर जातो काय आणि म्हणतो अहो बंडखोरांनो, आम्ही तुमच्यासाठी या खडकातून पाणी काढायचं का? अतिशय उद्धट रीतीने बोलताना मोशे दिसतो. काय परिणाम झाला? पाणी निघालं खरं, पण तू प्रभू म्हटला की तुला कनान देशात जाता येणार नाही, तुला कनान देशात पाय ठेवता येणार नाही. वचनदत्त जो देश कित्येक वर्ष प्रवास चालू आहे प्रियांनो. कित्येक वर्ष इस्रायल लोकांचे सर्व काही धीराने सहन करत होता. पण एक आयुष्यातला एक क्षण आला की तो धीर सुटला. देवाच्या राष्ट्राविरुद्ध ते बोलला, देवाच्या आज्ञेविरुद्ध त्याने केलं आणि सर्व काही समाप्त झालं. आज माझ्या सेवेमध्ये माझे शब्द काय आहे, माझ्या सेवेमध्ये मंडळीविषयी विचार काय आहे, देवाच्या सेवकाविषयी विचार काय आहे, या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही सेवेविषयी पाहतो तर प्रभू एकच सांगतो, विश्वासाने धीर धरा. अनेक अशा गोष्टी तुमच्या जीवनात येणार, माझ्या जीवनात येणार. अनेक असे दगड आमच्या अंगावर पडणार, अनेक असे चिखल आमच्या अंगावर उडणार, परंतु एक आहे, आम्हाला विश्वास धरायचा आहे. जसं मोशेच्या जीवनात घडलं की त्याला कनानात जाता आलं नाही, पण आमच्या जीवनात तसं घडणार नाही. आम्हाला स्वर्गात जाता येईल, परंतु कुठंतरी प्रभू आमच्याविषयी दुःखी होईल की तू धीर सोडला आणि जे काही मला सांगायचं होतं ते तू मंडळी समोर प्रगट केलं नाही. दुसरा मुद्दा आपण पाहिला की सेवेतील धीर. पहिला अभिवचनातील धीर, दुसरा सेवेतील धीर आणि तिसरा संकटातील धीर. संकट होतं भयंकर. शास्त्रेच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय त्या ठिकाणी पाहतो की गिदोन नावाचा एक व्यक्ती आहे, अतिशय साधारण व्यक्ती आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही येऊया शास्त्रेचं पुस्तक आणि अध्याय 6. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे की वचन 11 वाचतो मी. मग परमेश्वराचा दूत आफरा येथे येऊन योवाश अभियेजरी याच्या एक एला वृक्षाखाली बसला. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यानापासून गावाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करीत होता. त्याला परमेश्वरच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. अतिशय भयप्रद परिस्थिती आहे. तर हे मिद्यान काय करायचे माहितीये का, ह्यांचं शेतीचं पीक वाढलं की हे यायचे, हल्ला करायचे, सर्व काही घेऊन जायचे आणि पूर्ण इस्रायलला कंगाल करून टाकायचे, त्यांचा नाश करायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा गिदोन जो घाबरलेल्या अवस्थेत आहे, धीराने द्राक्षकुंडात गव्हाचा बचाव करत आहे, त्याची झोडणी करीत आहे. जी सेवा प्रभूने दिलेली आहे, जे जगामध्ये तो कार्य करत आहे, तो धीराने करत आहे. कोणाविषयी दुसऱ्याविषयी लिहिलेलं नाही की कोण काय करत आहे, परंतु गिदोनाविषयी प्रभू खास करून सांगतो की जरी घाबरलेला आहे, जरी आजूबाजूला भयंकर परिस्थिती आहे, भीतीचं वातावरण आहे, पण तो एक करत आहे काय, गव्हाचा बचाव करत आहे. आमच्या सेवेमध्ये संकट आमच्या आजूबाजूला आलं तरी प्रभूने जे आम्हाला दिलेलं आहे त्या प्रत्येकाचा बचाव करण्याचं कर्तव्य आमच्या जीवनात प्रभूने दिलेलं आहे. ते आमचं आद्य कर्तव्य असणं अतिशय महत्वाचं आहे. आज पहा ना, मंडळीच्या अवतीभोवती किती भयंकर परिस्थिती आहे, विश्वासांच्या अवतीभोवती किती भयंकर परिस्थिती आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला, हे पित्या तू मला जे कोणी लोक दिलेले आहेत त्या प्रत्येकाला मी सांभाळले, त्यातला कुणीही एक हरवला नाही. प्रत्येकाचा बचाव प्रभूने केलेला आहे प्रियांनो.
आज प्रभू आम्हाला सांगत आहे की जे कोणी तुम्हाला दिलेलं आहे विश्वासामध्ये, त्या प्रत्येक विश्वासणाऱ्याचा, प्रत्येक कुटुंबाचा, प्रत्येक व्यक्तीचा बचाव करण्याचं प्रभूने आम्हाला कार्य दिलेलं आहे. गिदोन घाबरलेला आहे, परंतु बचाव करण्याचं तो सोडत नाही. 2 शमूएल आणि 23वा अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, 2 शमूएल 23वा अध्याय आणि 8वं वचनाची जे शीर्षक आहे, दाविदाचे शूरवीर. आणि त्या ठिकाणी अनेक शूरवीरांचा त्या ठिकाणी पराक्रम दिसतो. परंतु एक जो शूरवीर आहे त्याच्याविषयी मला सांगायचंय. वचन 11 मध्ये त्याच्या खालोखाल आगे हरारी याचा पुत्र शम्मा हा होता. शम्माविषयी काही गोष्टी पाहू आपण. बलिष्ठांनी एकत्र होऊन एका मसुरीच्या शेतात सैन्यव्यूह रचिला. बलिष्ठांनी सैन्यव्यूह म्हणजे शेताला पूर्ण घेरलं. तेव्हा लोक बलिष्ठांसमोरून पळून गेले, म्हणजे इस्रायल लोक सर्व पळून गेले. त्या शेताच्या मध्यभागी उभे राहून शम्माने शेताचे रक्षण केले व त्या बलिष्ठांचा वध केला. त्या प्रसंगी परमेश्वराने मोठा विजय घडून आणला. आणि मग पुढे आम्हाला दिसतं की काय काय घडलं. फक्त उभा राहायला प्रियांनो. कशाने? विश्वासाने. सर्वजण पळून गेले. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की बलिष्ठांनी पूर्ण चक्रव्यूह मध्ये त्याला अडकवलेलं होतं. सैन्य त्या मसुरीच्या शेताला पूर्ण घेरलेलं होतं आणि अशा शेतामध्ये शम्मा उभा आहे. त्याच्या हातामध्ये ना तरवार आहे ना त्याच्या हातामध्ये ढाल आहे. फक्त विश्वासाने तो उभा आहे. जे प्रभूचं शेत आहे, प्रभूची मंडळी आहे. फक्त आम्हाला उभा राहायचंय प्रभूसाठी. जो विश्वासाने प्रभूसाठी उभा राहतो, प्रभू मोठा पराक्रम त्याच्या जीवनात आणतो. मोठा विजय प्रभू घडून देतो. कारण जसं मोशे तांबड्या समुद्राचा इथे लिहिलेला बोलला की आमच्या बाजूने परमेश्वर लढणार आहे. आम्हाला फक्त उभा राहायचंय. मसुरीच्या शेतात उभा असलेला शम्मा आम्हाला दिसतो. सर्वजण पळून गेले. गिदोन त्या द्राक्ष कुंडात बचाव करताना, गव्हाचा बचाव करताना आम्हाला दिसतो. संकटे अनेक येणार आहे. प्रभू म्हणतो त्या संकटात धीर धरा, म्हणजे प्रभू आमच्या वतीने लढेल. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो 27वा अध्यायामध्ये एक प्रचंड वादळ देखील आलं. आणि त्या वादळामध्ये जे त्या पावलाबरोबर जे अनेक लोक होते, 276 लोक होते. आणि सर्व काही त्या ठिकाणी भयंकर परिस्थिती आहे. सूर्य दिसला नव्हता, अंधकारमय परिस्थिती होती. आता तो तारू, ते जहाज फुटणार आणि आम्ही सर्व मरणार, अशीच काहीतरी परिस्थिती होती. परंतु पाऊल त्यांच्या समोर धीराने उभा राहिला. तो म्हणाला की रात्री देवाचा दूत माझ्या स्वप्नात आला आणि तो म्हणाला की कोणाचाही नाश होणार नाही, सर्वजण वाचणार आहे. असे शब्द संकटाच्या समयी माझ्या मुखातून येतात का? कुणाला तरी मी धीर देऊ शकतो का? ज्या वेळेस मी संकटामध्ये धीर धरेल स्वतः, त्यावेळेसच मुखातून मी कुणाला तरी धीर देऊ शकतो. पाऊल म्हणतो कुणीही मरणार नाही. आणि आम्ही पाहतो की सर्वजण वाचले. जहाज फुटलं खरं, परंतु प्रत्येक जण कुणी लाकडाचा आधार घेऊन, कोणत्या वस्तूचा आधार घेऊन ते प्रत्येक जण किनाऱ्यावर आलं. ते मिलेत्याकडे आलेले आम्ही पाहतो. प्रभू आम्हाला किनारी आणणार. आज अनेकांची जहाजं फुटलेली आहेत. आर्थिक गोष्टींमुळे, आजारांमुळे, वेगवेगळ्या प्रश्नांमुळे आमचं विश्वासी जीवनाचा तारू फुटलेला असेल प्रिया. परंतु एक आहे जो मिलेता, जे मधापेक्षा मधुर त्याचा जे स्पष्ट अर्थ होतो, तो स्वर्ग माझ्या जीवनात, तुमच्या जीवनात येणार आहे. प्रभू आम्हाला कसं का असो, आम्हाला तो त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. फक्त एक आहे, आम्हाला त्याच्या वचनावर धीर धरायचा, विश्वासात दृढ उभा राहायचं, म्हणजे प्रभू आमच्या जीवनात कार्य करेल. स्तोत्र संहितेमध्ये ज्यावेळेस आम्ही येतो 110वा अध्याय, शेवटचं वचन वाचून आपण बंद करूया. 110 आणि त्या ठिकाणी वचन 1 मध्ये आम्हाला दिसतं की माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. त्याचप्रमाणे स्तोत्र 2 मध्ये जर आम्ही आलो,
त्या ठिकाणी परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य आहे आणि त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी आहे. वचन 8 मध्ये माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रीय वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत स्वामित्व तुला देईल. ते अभिवचन ख्रिस्ताला परमेश्वराने दिलेलं आहे. परंतु ज्यावेळेस मत्तेकृत शुभवर्तमान 4 अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस आपल्या परमेश्वराची, प्रभूची, ख्रिस्ताची परीक्षा सैतान घेत आहे. तो काय म्हणाला, की तुम्हाला नमन कर म्हणजे सर्व राष्ट्रीय मी तुला देऊन टाकेल. जर त्यांनी नमन केलं असतं तर कदाचित थोडा वेळ आपण विश्वास धरू की सर्व काही दिलं असतं. कारण सैतान ह्या जगाचा अधिपती आहे. थोडक्यात हा विचार करू. परंतु आमच्या प्रभूने धीर धरला. तो धीर धरला कारण प्रभूला माहिती आहे की माझा प्रभू जो मी त्याच्याकडे जर मागितलं तर सर्व काही तो द्यायला तयार आहे. आणि त्याने अभिवचन दिलेलं आहे की मी तुला सर्व राष्ट्रीय वतनादाखल देणार आहे. फक्त मला धीर धरायचा आहे. मला परीक्षेमधून जात असताना त्या परीक्षेमधला धीर आम्ही प्रभूचा पाहतो. आम्ही त्या प्रभूची सेवा पाहतो आणि सेवेतला धीर देखील पाहतो. संकट आहे, संकटातील धीर पाहतो आणि मग पुढे वधस्तंभापर्यंत त्याने तो धीर धरला. त्याने धीर कधीच सोडला नाही. किती लोक त्याच्या विरुद्ध बोलले, परंतु त्याने धीर सोडला नाही. त्याला एक माहिती होतं, माझा पिता मला सर्व काही देणार आहे. फक्त त्याची आज्ञा पालन करत असताना मला धीर धरायचा. प्रभू आज आम्हाला सांगतो की माझ्याकडे पहा, माझ्या पुत्राकडे पहा. त्याने अभिवचनामध्ये धीर धरला, त्याने आज्ञापालनामध्ये धीर धरला, त्याने परीक्षेमध्ये धीर धरला, त्याने सेवेमध्ये धीर धरला, त्याने संकटामध्ये देखील धीर धरला. आणि अशा परिस्थितीत एक धीर धरणारा ख्रिस्त त्याने आम्हाला दिला आहे. म्हणूनच हा इब्री लोकास पत्राचा जो लेखक आहे अध्याय 12 मध्ये असं म्हणतो, जो विश्वासाचा उत्पादक ज्याने प्रत्येक गोष्टीत धीर धरला त्याच्याकडे पाहात तुम्ही जे नेमून दिलेली जी धाव आहे ती धीराने धावावी. मोशेने राजाच्या क्रोधाला न भिता मिसर देश सोडला एक, परंतु त्याचबरोबर जो विश्वासाचा उत्पादक प्रभू येशू ख्रिस्त जो अदृश्य आहे त्याला पाहात त्याने धीर धरला. ही विश्वासाची जी पायरी आहे 21वी आम्हाला एक सांगते की या विश्वासाच्या प्रवासात आम्हाला धीर धरायचा आहे, धीर सोडायचा नाही. ज्या काही गोष्टी सोडायच्यात हे देवाविरुद्ध आहे त्या निश्चित सोडायच्यात, परंतु ज्या धरायच्यात तो म्हणजे धीर. देवबाप करो हा धीर धरण्यास आणि हा धीर आणखीन आपल्या जीवनात वाढण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रभूची स्तुती असो. आमेन.